कल्पना करूया की भविष्यात आपल्या घरातील साफसफाई करणारा रोबोट अचानक गोल गोल फिरू लागला हं, किंवा त्याने कामच थांबवलं. हं. तर अशा वेळी नुसतं एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरला बोलावून चालणार नाही ना. अजिबात नाही. तिथे थेट एका रोबोट मेकॅनिकची गरज भासेल. म्हणजे आजकाल सर्वत्र एआयमुळे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या कशा जातील यावरच जास्त चर्चा होताना दिसते. हो ना, सगळीकडे तीच एक भीती पसरलेली आहे. अगदी. पण वास्तवात डोकावून पाहिलं तर रोजगाराचं स्वरूप असं काही बदलत आहे ज्याचा आपण आज कदाचित विचारही केलेला नाहीये. आणि या सखोल चर्चेत आपण नेमका हाच वेध घेणार आहोत. नक्कीच. आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांचं करिअर्स इन हाय डिमांड नावाचं एक अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधनपर साहित्य आहे. यात त्यांनी पुढील 30 आणि त्याहून अधिक वर्षांसाठी रोजगार क्षेत्राचा जो नकाशा मांडलाय तो खरंच थक्क करणार आहे. खरं तर तो नकाशा फक्त थक्क करणारा नाहीये, तर तो आपले डोळे उघडणार आहे. हो, कारण आपण फक्त सॉफ्टवेअर आणि कोडिंगपुरते मर्यादित राहणार नाही आहोत या चर्चेत, तर थेट विज्ञानाच्या आणि मानवी गरजांच्या पलीकडे जाणाऱ्या करिअर्सबद्दल बोलणार आहोत. बरं, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. हो, नक्की. म्हणजे बघायला गेलं तर एआयमुळे निर्माण झालेली भीती नैसर्गिक असली तरी प्राध्यापक जगताप यांच्या साहित्यातून एक वेगळंच वास्तव समोर येतं. ते कोणतं? नोकऱ्या संपत नाहीयेत, तर तंत्रज्ञान आणि बदलत्या मानवी गरजांनुसार त्या उत्क्रांत होत आहेत. आणि या बदलाचा पाया समजून घेण्यासाठी साहित्यात काही खूप महत्त्वाचे आकडे दिले आहेत. शहरीकरणाचे आकडे ना? हो, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारं शहरीकरण. 2019च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास 34.47% शहरीकरण झालं होतं. बापरे! आणि अमेरिकेत हाच आकडा 82.46% इतका प्रचंड होता. 82%? म्हणजे जवळपास पूर्ण देशच शहरांमध्ये राहतोय. अगदी बरोबर. आणि जेव्हा लोक एवढ्या मोठ्या संख्येने शहरांकडे स्थलांतरित होतात तेव्हा तिथे एक प्रचंड मोठी परिसंस्था किंवा इकोसिस्टम तयार होते. त्यांच्या राहणीमानाच्या, आरोग्याच्या आणि अगदी मनोरंजनाच्या गरजा पूर्णपणे बदलतात. या वाढत्या घनतेमुळेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आणि हेच खूप रंजक आहे, कारण आपण सतत भविष्यातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाबद्दल बोलत असतो, पण या साहित्यात असा एक भाग आहे जो स्पष्ट करतो की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी काही क्लासिक किंवा जुनी क्षेत्र अशी आहेत ज्यांना मंदीची कधीच झळ बसणार नाही. हो, मंदीचा प्रभाव नसलेली क्षेत्र. उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्र. म्हणजे रोबोट्स कदाचित गणिताची सूत्र किंवा ऐतिहासिक तारखा अगदी अचूक सांगतील. हो, ते तर ते आत्ताही सांगतायत. पण इतिहास का घडला किंवा तत्वज्ञानाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो हे शिकवण्यासाठी मानवी शिक्षकांची जागा ते कधीच घेऊ शकत नाहीत. माणसाला समजून घेण्याची आणि विद्यार्थ्याला प्रेरित करण्याची क्षमता कोणत्याही अल्गोरिथममध्ये कशी येणार? अगदी बरोबर बोललात. शिक्षण हे एकमेव असं क्षेत्र मानलं जातं ज्याला मंदीचा थेट फटका बसत नाही. यामागचं कारण म्हणजे काय आणि का मधील फरक. मशीन तुम्हाला काय घडलं हे सांगू शकतं, पण ते का घडलं हे समजावून सांगण्यासाठी मानवी मेंदूची आणि भावनेची गरज असते. बरोबर. साहित्यात बायजूस सारख्या प्लॅटफॉर्मचं उदाहरण दिलं आहे. तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचं माध्यम नक्कीच बदललं आहे, ते अधिक व्यापक झालंय, पण त्या प्लॅटफॉर्मवर शिकवणारा शेवटी मानवी शिक्षकच असतो ना. हो ना, स्क्रीनच्या पलीकडे माणूसच असतो. अगदी. त्यामुळे भविष्यात फक्त शिक्षक असणं पुरेसं नाही, तर उत्कृष्ट गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांसोबत भावनिक जोडणी करू शकणाऱ्या शिक्षकांची मागणी प्रचंड वाढणार आहे. आणि याच पारंपरिक करिअर्समध्ये आणखी एका क्षेत्राचा उल्लेख आहे जो वाचून मला खूप आश्चर्य वाटलं. प्लंबर आणि हेवी इक्विपमेंट ऑपरेटर्स. हो, प्लंबर आणि हेवी इक्विपमेंट ऑपरेटर्स. म्हणजे विचार करा, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी घराच्या गळणाऱ्या नळाला फिक्स करण्यासाठी एखादं ॲप डाउनलोड करून चालत नाही. अजिबात नाही. तिथे हातात पाना घेऊन काम करणारा माणूसच लागतो. आजच्या या डिजिटल युगात आपण बऱ्याचदा अंगमेहनतीच्या कामांना कमी लेखतो. पण प्राध्यापक जगताप यांच्या डेटानुसार अमेरिकेत एका प्लंबरला वर्षाला सरासरी 42 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. 42 लाख? हे खरंच खूप मोठं पॅकेज आहे. हो ना. आणि मोठमोठ्या इमारती, रस्ते बांधणीसाठी JCB किंवा क्रेनसारखी मोठी यंत्र चालवणाऱ्या ऑपरेटर्सची मागणी तर जगभरात वाढतीये. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला समजेल की हे सगळे त्या वाढत्या शहरीकरणाचे थेट परिणाम आहेत. शहरं जेव्हा विस्तारतात तेव्हा ती केवळ डिजिटल नसतात, तर भौतिक स्वरूपातही मोठी होतात. अगदी बरोबर. रस्ते, इमारती.
हो, तिथे पाणी पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, उंच इमारती यांचं एक प्रचंड मोठं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं. आणि हे उभं करण्यासाठी कुशल मॅन्युअल कामगारांची गरज असतेच. आजकाल बहुतांश तरुण वर्ग लॅपटॉपसमोर बसून करण्याच्या नोकऱ्यांकडे वळत असल्याने प्रत्यक्षात मैदानात उतरून काम करणाऱ्या कुशल कामगारांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आणि अर्थशास्त्राच्या साध्या नियमानुसार जिथे तुटवडा असतो तिथे मूल्य वाढतं. बरोबर. म्हणूनच या मॅन्युअल पण अत्यंत कौशल्याच्या कामांची आर्थिक उलाढाल एवढी मोठी आहे. हे तर आपण भौतिक शहरांच्या उभारणीबद्दल बोललो, पण आपण ज्या शहरांमध्ये राहतो तिथे राहणाऱ्या मानवी शरीरांचं काय? हा आरोग्याचा प्रश्न. हो, भौतिक गरजांमधून आता आपण आरोग्याकडे वळूया. लोकांचं वाढलेलं आयुष्यमान आणि विशेषतः कोरोनासारख्या जागतिक महामारीनंतर आरोग्याविषयी निर्माण झालेली मोठी जागरूकता यामुळे मेडिकल आणि केअर सेक्टरमध्ये मोठी क्रांती होत आहे. खरं तर वैद्यकीय विज्ञानाने माणसाचं आयुष्यमान नक्कीच वाढवलं आहे, पण तिथेच नोंदणीकृत नर्सेस आणि फिजिकल थेरपिस्ट यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. म्हणजे फक्त जास्त जगणं महत्वाचं नाहीये. तर हो, केवळ जास्त वर्ष जगणं हा उद्देश राहिलेला नाहीये, तर ती वाढलेली वर्षे दर्जेदार आणि वेदनामुक्त असावीत अशी मानवी गरज निर्माण झालीय. बरोबर. वाढत्या वयासोबत येणाऱ्या शारीरिक व्याधी, सांधेदुखी किंवा शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी यासाठी फिजिकल थेरपिस्टची मोठी गरज भासणार आहे. आणि फक्त वयोवृद्धांसाठीच नाही तर तरुणांच्या जीवनशैलीतही मोठा बदल झाला आहे. साहित्यातील एक निरीक्षण खूपच मनोरंजक आहे. कोणतं? 1990 ते 2000च्या दरम्यान जन्मलेला जो तरुण वर्ग आहे तो आता नाईट क्लबमध्ये जाऊन रात्रभर पार्ट्या करण्यापेक्षा 24 तास चालू असणाऱ्या जिम्सकडे अधिक आकर्षित होत आहे. अरे वा, हा खूपच सकारात्मक बदल आहे. हो ना. शरीर सौष्ठव आणि आरोग्याबद्दलची ही वाढलेली सजगता लक्षात घेता योग्य व्यायामाच्या मार्गदर्शनासाठी स्पोर्ट्स थेरपिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट यांची मागणी वेगाने वाढत आहे. हे बदलत्या सामाजिक मूल्यांचं आणि जीवनशैलीचं थेट लक्षण आहे. पण याच जीवनशैलीच्या बदलामध्ये आणखी एक घटक आहे ज्याला आपण बऱ्याचदा विसरतो. कोणतं घटक? जसं जसं शहरीकरण वाढतं आणि विभक्त कुटुंब पद्धती रूढ होते तसतसा माणसाचा एकटेपणाही वाढतो. हे एक कठू सत्य आहे. आणि याच भावनिक पोकळीला भरून काढण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राण्यांकडे वळत आहेत. आणि आता इथून पुढे खरी रंजक माहिती सुरू होते. कारण साहित्यानुसार वेटनरी नर्सेस म्हणजेच प्राण्यांच्या नर्सेसची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. आकडेवारी पाहिली तर ती खरंच थक्क करणारी आहे. हो, मी वाचले त्याकडे. इंग्लंडमध्ये जवळपास 44% घरांमध्ये कुठला ना कुठला प्राणी पाळलेला आहे. लॅटिन अमेरिकेत हे प्रमाण 80% आणि अमेरिकेत 70% आहे. बापरे, हे प्रमाण खूपच मोठं आहे. हो, आणि भारतातही शहरी भागात हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्राण्यांचं केवळ लसीकरण करण्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या शस्त्रक्रिया, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या विशेष नर्सेसची मागणी पुढील 30 वर्ष तरी अजिबात कमी होणार नाही. माणसांचं आयुष्यमान आणि एकटेपणा दोन्ही वाढल्यामुळे पाळीव प्राणी आता केवळ घराचे रक्षण करते राहिलेले नाही, तर ते कुटुंबाचे अविभाज्य घटक बनले आहेत. त्यांच्यावरील उपचारांसाठी लोक लाखो रुपये खर्च करण्यास तयार असतात. त्यामुळेच पाळीव प्राण्यांचं आरोग्य हे आता एक प्रचंड मोठं आणि मंदीचा प्रभाव नसलेलं व्यावसायिक क्षेत्र बनलं आहे. बरं. तर एका बाजूला मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्याचा विषय आहे, पण दुसऱ्या बाजूला आपण एका नव्या डिजिटल आणि पर्यावरणीय संकटाच्या मध्यभागी उभे आहोत. होय, डिजिटल सुरक्षा आणि पर्यावरण. कंपन्यांचा सर्व डेटा आता पूर्णपणे डिजिटल झाला आहे आणि म्हणूनच चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणजेच CISO या पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. तुम्हाला माहिती आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर या पदाचा सरासरी पगार 1,15,00,000च्या घरात आहे. 1,15,00,000? हो, एवढा मोठा पगार का देत असतील कंपन्या? कारण आजच्या काळात डेटा हाच खरा खजिना आहे. विचार करा, एखाद्या मोठ्या कंपनीच्या डेटाबेसवर सायबर हल्ला झाला आणि ग्राहकांची माहिती चोरीला गेली तर कोट्यावधींचं नुकसान होईल. अगदी त्या कंपनीचं अब्जावधी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. शिवाय त्यांची विश्वासार्हताही संपते. CISO हा या अत्यंत मूल्यवान खजिन्याचा डिजिटल सुरक्षा रक्षक असतो. नवनवीन रॅन्समवेअर आणि हॅकिंगच्या पद्धतींना ओळखून कंपनीची डिजिटल तटबंदी मजबूत ठेवण्याचं अत्यंत तणावाचं आणि कौशल्याचं काम ते करतात. त्यामुळे त्यांच्या पगाराचा आकडा हा त्या कंपनीने वाचवलेल्या संभाव्य नुकसानीच्या तुलनेत अगदीच किरकोळ असतो.
हे नक्कीच पटण्यासारखं आहे, पण मला इथे एका विरोधाभासावर बोट ठेवावंसं वाटतं. कशावर? साहित्यात हरित ऊर्जा किंवा ग्रीन एनर्जी क्षेत्राचाही मोठा उल्लेख आहे. आपण नेहमी फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपर्सबद्दल किंवा कोडिंग करणाऱ्यांबद्दलच भरभरून बोलतो. पण पृथ्वीला खऱ्या अर्थाने वाचवणारे हे विंड टर्बाईन्स दुरुस्त करणारे किंवा सोलार पॅनल्स बसवणारे तंत्रज्ञ आहेत, हो ना? हो, ते प्रत्यक्ष काम करतात. आपण स्क्रीनवर जे काम करतो त्याला ऊर्जा देण्यासाठी हे लोक प्रत्यक्ष मैदानावर ऊन वाऱ्याची पर्वा न करता शेकडो फूट उंचावरील टर्बाईन्सवर चढून काम करत असतात. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे डिजिटल जग आणि भौतिक जग यांची ही सांगड कशी घातली जात आहे. म्हणजे कसं? हवामान बदलाचं आव्हान पेलण्यासाठी आपण फक्त सॉफ्टवेअरवर अवलंबून राहू शकत नाही. एकीकडे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट्स आहेत जे या संपूर्ण ग्रीन एनर्जी ग्रिडचं डिजिटल नियंत्रण करण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीचं सॉफ्टवेअर डिझाईन करत आहेत. पण ते सॉफ्टवेअर ज्या यंत्रांना चालवणार आहे ती यंत्रे उभारण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी प्रत्यक्ष शारीरिक श्रम करणाऱ्या सोलार आणि विंड टेक्निशियन्सचीच गरज भासते. पेट्रोल डिझेलचे साठे संपत चालल्यामुळे पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा हाच भविष्यातील जगण्याचा आधार आहे. अगदी बरोबर. बरं, आपण आत्तापर्यंत भौतिक गरजा आणि तंत्रज्ञानाबद्दल बोललो, पण आता अशा एका विषयाकडे वळूया ज्याने खराच माझी झोप उडवली. असं काय वाचलं तुम्ही? साहित्यामध्ये कस्टम बॉडी पार्ट्स मॅन्युफॅक्चरर आणि 3D बायोप्रिंटिंगबद्दल दिलेली माहिती वाचताना असं वाटतं की आपण एखादी विज्ञान कथाच वाचत आहोत. खरं तर हे वैद्यकीय क्षेत्रातील आत्तापर्यंतचं सर्वात मोठं स्थित्यंतर असू शकतं. तंत्रज्ञानाच्या मदतीने आता प्रयोगशाळेत 3D प्रिंटिंगच्या साहाय्याने चक्क मानवी अवयव बनवले जात आहेत. पण हे कसं शक्य आहे? प्रिंटरमधून अवयव? हो, आणि हे कसं काम करतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. इथे प्रिंटरमध्ये शाई वापरली जात नाही तर बायोइंक वापरली जाते. बायोइंक? हो, जी रुग्णाच्या स्वतःच्या स्टेम सेल्स म्हणजेच मूळ पेशींपासून बनवलेली असते. जसं इमारत बांधताना आधी बांबूचा सांगाडा उभा करतात ना, तसाच एक विरघळून जाणारा सांगाडा तयार करून त्यावर या पेशींचे थर दिले जातात. अरे वा. यातून हृदय, त्वचा, कान यांसारखे अवयव तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. बापरे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा होतो की भविष्यात कोणालाही अवयव प्रत्यारोपणासाठी म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी वेटिंग लिस्टवर थांबण्याची गरज भासणार नाही. अगदी बरोबर. अवयवदान ही संकल्पनाच कदाचित कालबाह्य होईल. आणि फक्त मानवी अवयवच नाही तर सिंथेटिक बायोलॉजी इंजिनियर नावाचे लोक प्रयोगशाळेत प्राण्यांची कत्तल न करता माणसाची निर्मिती करत आहेत. ही पूर्णपणे वेगळीच पातळी आहे. हो, हे खरंच अद्भुत आहे. म्हणजे हे थोडंसं बियर तयार करण्यासारखं आहे का, जिथे आपण संपूर्ण प्राणी न वाढवता फक्त एका मोठ्या टाकीत आवश्यक त्या पेशी वाढवून माणसाची निर्मिती करतो? हे अगदी अचूक उदाहरण आहे. प्राण्यांना वाढवणं, त्यांना खाऊ घालणं आणि नंतर अन्नासाठी त्यांची कत्तल करणं ही अत्यंत खर्चिक आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारी प्रक्रिया आहे. त्याऐवजी प्रयोगशाळेत पेशींच्या माध्यमातून थेट मांसाची निर्मिती केल्यास कार्बन उत्सर्जनही कमी होईल आणि प्राण्यांची हत्याही थांबेल. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? तो म्हणजे मानवी जीवन, आहार आणि निसर्गाचे नियम यातील सीमारेषा आता वेगाने पुसट होत आहे. आणि या प्रगतीचा आणखी एक पुरावा साहित्यातील एका छायाचित्रात पाहायला मिळतो. ते रोबोटिक सर्जरीचं चित्र. हो, रोबोटिक सर्जरी प्रिपरेशनचं ते चित्र. एका निळ्या रंगाच्या निर्जंतुक कपड्याने झाकलेल्या ऑपरेशन टेबलवर यंत्राचे अनेक पांढरे गुंतागुंतीचे आणि मोठे यांत्रिक हात शस्त्रक्रियेसाठी सज्ज असल्याचं दिसतं. त्यांच्या टोकाला अतिशय सूक्ष्म अशी वैद्यकीय उपकरणं जोडलेली आहेत. हे चित्र पाहिल्यास लक्षात येतं की रोबोट्स आता थेट ऑपरेशन थिएटरमध्ये शिरले आहेत. पण इथेही पुन्हा मॅन्युअल कामाचा मुद्दा येतोच. कसं काय? हे रोबोट स्वतःहून काम करत नाहीत, तर त्यांची तयारी करण्यासाठी सर्जिकल टेक्नॉलॉजिस्टची मोठी गरज निर्माण झाली आहे. नक्कीच. रोबोट्स अत्यंत अचूकतेने कट घेऊ शकतात. त्यांचे हात मानवी हातांप्रमाणे थरथरत नाहीत, पण तरीही रोबोटला कोणतीही जाणीव नसते. बरोबर. त्याला अचूक जागी सेट करणं, शस्त्रक्रियेच्या वेळी योग्य उपकरणं बदलणं आणि सर्जनला मदत करणं यासाठी या विशेष प्रशिक्षित मानवी तंत्रज्ञांची नितांत आवश्यकता असते. तंत्रज्ञान मानवी कौशल्याला पर्याय ठरत नाही, तर ते मानवी कौशल्याला अधिक धारदार बनवतं. याच प्रकारे ड्रोन पायलट्सची उदाहरणंही साहित्यात आहेत. अॅमेझॉनसारख्या कंपन्या आता वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी ड्रोन्सचा वापर करत आहेत. पण त्या ड्रोन्सचं नियंत्रण करण्यासाठी किंवा त्यांच्या मार्गाचं नियोजन करण्यासाठी प्रशिक्षित मानवी पायलट्सचीच गरज भासते. हे सगळं थक्क करणारं आहे.
पण ह्या सर्वांपेक्षा मला सर्वात जास्त आश्चर्याचा धक्का बसला तो साहित्यातील एका वेगळ्याच करिअरबद्दल वाचून. माइंड ट्रान्सफर स्पेशालिस्ट. हो, माइंड ट्रान्सफर स्पेशलिस्ट. होय, हे भविष्यातील सर्वात प्रगत आणि मानवीय मर्यादा ओलांडणारं क्षेत्र ठरू शकतं. पण हे प्रत्यक्षात आलंय का? एका प्रयोगात शास्त्रज्ञांना नुकतंच एका गोगलगाईची स्मरणशक्ती दुसऱ्या गोगलगाईमध्ये RNA ट्रान्सफर करून यशस्वीरित्या संक्रमित करण्यात यश आलं आहे. गोगलगाईची मेमरी ट्रान्सफर केली. हो, स्मरणशक्ती ही केवळ विजेच्या लहरी नसून ती रासायनिक स्वरूपातही साठवली जाते, हे यातून सिद्ध झालं आहे. एक मिनिट, गोगलगाईच्या बाबतीत हे शक्य असेल, पण मानवी मन आणि जाणीव ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे ना. आपण खरोखरच एखाद्या कम्प्युटर फाईलसारखी माणसाची मेमरी कॉपी पेस्ट करू शकणार आहोत का? मला हे थोडं अतिशोक्तिपूर्ण वाटतं. तुमचा हा संशय अगदी रास्त आहे. मानवी मेंदू हा विश्वातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव आहे. आपण आजच्या आज कोणाचं मन पेनड्राईव्हमध्ये काढू शकणार नाही आहोत. पण सुरुवात कुठून तरी होते ना. साहित्यामध्ये ब्रेन इम्प्लांट स्पेशलिस्टचाही उल्लेख आहे. मेंदूतील हिप्पोकॅम्पस नावाचा जो भाग असतो, जो आपल्या स्मरणशक्तीचा जणू फायलिंग कॅबिनेट असतो, तिथे थेट चिप जोडण्याचं संशोधन सुरू आहे. म्हणजे मेंदूत चिप? हो, सुरुवातीला याचा उद्देश अल्झायमरसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवणे किंवा अर्धांगवायू झालेल्या व्यक्तींना फक्त विचारांच्या सहाय्याने संगणक चालवण्यास मदत करणे हा असेल. पण भविष्यात याच तंत्रज्ञानातून माणसाचे विचार संगणकावर साठवण्याचे दरवाजे उघडू शकतात. ही विज्ञानाची सर्वात मोठी आणि कदाचित थोडी भीतीदायक झेप असणार आहे. खरे, पण या सगळ्या अचाट विज्ञानासोबतच एक अत्यंत व्यावहारिक बदलही भविष्यात होणार आहे. साहित्यानुसार आपण पुन्हा आपल्या पहिल्या उदाहरणाकडे येतोय. रोबोट मेकॅनिक. हो, जेव्हा घराघरात स्वयंपाक, साफसफाई किंवा कपडे धुण्यासाठी रोबोट्स असतील, तेव्हा त्यांच्या दुरुस्तीसाठी प्लंबरसारखीच रोबोटिक सर्व्हिस टेक्निशियन्सची गरज भासेल. अगदी बरोबर. जसं आज आपण गाडी बिघडली की गॅरेजमध्ये नेतो, तसंच भविष्यात रोबोट्सच्या देखभालीसाठी आणि त्यांच्या हार्डवेअर किंवा सेन्सर्सच्या दुरुस्तीसाठी एका पूर्णपणे नवीन कुशल वर्गाची गरज निर्माण होईल. आणि एवढंच नाही, तर सुट्ट्या घालवण्यासाठी आपण आता फक्त डोंगरांवर किंवा समुद्रकिनाऱ्यांवर जाणार नाही आहोत. मग कुठे जाणार? स्पेस टूर गाईड्स नावाचं करिअर उदयाला येत आहे. स्पेस एक्स आणि व्हर्जिन गॅलॅक्टिक सारख्या कंपन्या सर्वसामान्यांना अंतराळात नेत आहेत. तिथे वजनविरहित अवस्थेत कसं राहायचं याचा अनुभव देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या गाईड्सची गरज भासणार आहे. बापरे, गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर एका वेगळ्या वातावरणात मानवाला सुरक्षित ठेवणं आणि त्यांना त्या प्रवासाचा वैज्ञानिक आणि भावनिक आनंद मिळवून देणं हे अत्यंत आव्हानात्मक काम असेल. हो ना. अंतराळ पर्यटन हा मानवाच्या महत्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू आहे आणि तिथेही मानवी मार्गदर्शकाचीच गरज भासेल. तर या सखोल चर्चेत आपण पाहिलं की भविष्यातील रोजगार फक्त एका चौकटीत अडकलेले नाहीत. अगदी बरोबर. त्यात मानवी भावनांची नितांत गरज असलेली पारंपरिक शिक्षण आणि नर्सिंगसारखी कामं आहेत. पर्यावरणाला वाचवणारे थेट मैदानावर काम करणारे ग्रीन एनर्जीचे तंत्रज्ञ आहेत आणि मानवी शरीराच्या व मेंदूच्या मर्यादा ओलांडणारी अत्यंत प्रगत विज्ञानाची कामं, अशा सर्वच गोष्टींचा समावेश आहे. रोजगार जाणार नाहीत, तर ते फक्त एका नव्या रूपात आपल्यासमोर उभे राहणार आहेत. बरोबर. बदल हे अटळ आहेत. हे साहित्य आपल्याला हेच सांगतं की जुन्या साच्यातून बाहेर पडून भविष्यातील या अफाट संधींकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची आणि त्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तंत्रज्ञान माणसाला रिप्लेस करत नाही, तर ते माणसाला नवीन क्षमता प्रदान करत आहे. आणि आजची आपली ही चर्चा संपवताना मला एका गोष्टीवर सगळ्यांना विचार करायला लावायचा आहे. कोणता विचार? आज आपण खूप काही ऐकलं. 3D प्रिंटेड अवयव, लॅबमध्ये बनवलेला माऊस, मेंदूतल्या चिप्स आणि मेमरी ट्रान्सफरबद्दल. पण जरा विचार करा, जर भविष्यात एखादी व्यक्ती तिचं मन, तिचे सर्व विचार आणि आठवणी एका संगणकावर अपलोड करू शकली आणि त्याचवेळी एका 3D प्रिंटरने स्वतःसाठी एक नवीन तरुण शरीर बनवू शकली, तर मग खऱ्या अर्थाने माणूस असल्याची व्याख्या काय राहील? ती ट्रान्सफर केलेली मेमरी खरोखर त्या व्यक्तीची असेल की त्या यंत्राची? जेव्हा शरीर आणि मन दोन्ही कृत्रिमरित्या तयार करता येतील, तेव्हा आपला आत्मा किंवा आपलं अस्तित्व नेमकं कुठे असेल यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.